हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा ब्लॉग आहे तर भावाच्या लग्नानंतर जी पूजा असते त्या पूजा गोंधळाचा ब्लॉग आहे. आणि मी घरी आलेली ॲक्च्युली माहेराहून सासरी, आणि नंतर मग मी झालेली आहे आता पुन्हा माहेरी, कारण पूजा होते आणि बोलवलं होतं आम्हाला. सो त्यामुळे मी आता झालेली आहे पुन्हा माहेरी. आणि हा आहे NH4 हायवे. माझं माहेर आहे ते NH4 हायवे लगतच आहे. आणि हा NH4 हायवेला जाताना खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे. ते हा राववाडा हॉटेल आहे जे इन्स्टावरती भरपूर फेमस आहे. आणि हा आलेला आहे टोल नाका, आणि टोल नाका पास केला की लगेच माझं माहेर येतं. आणि हायवेलाच आमचं घर पण आहे. ही समोरची नारळाची झाडं आहेत हे आमच्या घराजवळच आहेत. इथे आहे ते काकीचं घर आहे, आणि त्यानंतर पुढे जरा गेले की मग आमचं घर सुद्धा आहे. ॲक्च्युली काकीच्या घरी जायचं होतं. आता शाली ते का हा वहिन्याने कोण गेलेलं हा नवरदेव गाडी चालवते का काय आताची पाय पडून येत आहे अजून. चला आलंच झाला नाही लवकर लपून बसलेला ना. आम्ही नेहमीला चालू तुम्ही उतरलेलं बघितलं की आता पप्पा म्हणलं आपा म्हणलं बघते आता शाले ते सगळ्या बायकांना सांगितलंय. चाली चाली करा, या इकडं या इकडं इकडे या. हाय तुम्ही नाही म्हणताय तुझा हात पकडाय बघतोय, हिचा हात पकडाय बघतोय. शॉर्टकट मारते पकडून पकडून गा मारते म्हणजे. ती वैष्णवीलाच घेऊन आली. भाऊजी म्हणलं होतं वैष्णवला घेऊन जा, पण नाही आली. कोण आले इथं? कोण आहे इथं? कोण आहे इथं? कोण आहे इथं? बघ कोण आहे. पप्पी दे इकडे, पप्पी दे. हाय पिलू बारका झालाय ना. पप्पी दे, पप्पी दे. या आवरून या. हा बसल का गाडी? बघू बसतोय का नाही. दादाच्या मागा लागतो. काकाची पाहिजे, पप्पाची पाहिजे आहे नाही. तुमच्या बरीना झालाय. बाय 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 बाय. नाही चला. घरी आला म्हटलं ही लवकर येत
आज आणि काय करू बाई माझ्या सोडायला दुसरी सोडायला लागणार परत. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडतात तुळशी. वैभवरावांचं नाव घेते नम्रता आणि रोहितच्या लग्नाच्या पूजेच्या दिवशी. पूजेचे नम्रता नाही, आम्हाला माहित आहे तिचं नाव नम्रता. उखाना उखाना ते भाजीत भाजी मेथीचं श्रीवंदनाला भारी झालेलं सगळ्यांचं. भोपळ्याची भाजी, ह्याची भाजी, भोपळ्याची भाजी म्हणला. सायलेंट झालाय, आवाज मोठा पाहिजे. अरे आवरा की, अरे तुझा आवर नाही घेतलेली आवरा. विटावर विटा 27 विटा, 27 विटा झाली आमची पूजा. आता सगळी घरी सुद्धा नवरीचं नाव नाही आलं. माणसानं जेवायच्या आधी सुटा काय. चला सांग. कुंकवाच्या राशी चेतन कुमार रावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजे दिवशी. नम्रता झाली माझी, आता सगळी घरी सुद्धा. त्या घरी मम्मी नाही, मम्मी नंतर. बोला. तयार केलेला आहे उखाणा. तुझी शेपूची भाजी राहू देत. कृष्ण वाजवतो बासरी मलेरावांच्या घरी खुश राहा तुझ्या सासरी.
म्हणून आता कंटाळला. सुटणार की टाळायला बाहेर जाणार आम्ही. कोणाला माणसानं घालवायची रोयाला लय काय झालेली आहे का दहा नाही? काम वगैरे रिकामी झाली का एका एका आता नाही एक एक गाठ काढ की. काय राहणार जाणार का दोघं रानात होय. कोणाला रोयाला का पिंकी? सकाळला का उद्या एकदा जा हा? हो दोन बांधून टाकायचं सगळे ते हेअर बन विकतच घेतलंय का रेडीमेड? काढा धुणे आता ना. तुम्हाला सवलत आहेत. किती वेळा हा पाठ करून आणलं का म्हणते. उंबरच ते वराडे पेरला लसूण रघुनाथरावांची बायको आणि हजारांची धाकटी सून. हा छान छान छान. आपण 100 रुपये द्या, सोडून द्या. पेरलंय तेवढं पैसे पाहिजे आता तुम्हाला हॉटेलला लसूण होणार आहे आपण तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही नाव घ्या घ्या की तेवढं असतं. सांगा की घ्या लवकर. उद्या की तुमची भाजी भाजी तुमची होईल ना आपण भाजी येणं झाली. रोज भाजी करताय की आई तू घे की आता. रिपीट केलं तर चालते आम्ही नव्हतं ऐकायला. रामचंद्राच्या नावाने कुंकुले ते फुले. वा वा वा. कोण राहिले ते मम्मीला. नवरा नवरी पाया पडतायत. वळणच धरलंय का काय? माझ्या पण का आम्ही पाय नक्की कुठे ठेवू. हे तिला चांगला फ्रॉक घाला त्याला नाही गरज काही नाही ती अशीच असते एवढं सर्व होत सगळ्या ह्याच्यात भोंगापासून चालूच करते मग. ही दोघं राहिली तिकडे. हा चला स्टार्ट. सेम सेम पुत्र सौभाग्य अष्टपुत्र एक कन्या सौभाग्यवती भाऊ. हा कन्या नको बाई. आपल्याला तेलाच्या पुतलीत आता तू मम्मीला नाव सांग. हा बोला. अशा कन्या आणि चंद्राची कोर आपलं काय हजारांच्या घरात दिल्या राजूरावांच्या कन्या लहान आणि थोर. हा वा वा वा. एवढं चांगलं नाव आहे. मात्याबाईचे पोटी जन्मले राम घालू कुणासाठी न्यायालय भेटीसाठी नेसाय देते जरी काठी नाव घेते मौज रवींद्ररावांची भाऊज नाव घेते शानी राजूरावांचे. मेस मध्ये स्टार्ट. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला लागतात खूप मोठे कष्ट. प्रियंका आहे माझे बायकोचे नाव सगळ्यांनी ऐका स्पष्ट. हा हा हा. काय वाजवा टाळ्या. आता तुझा चेहऱ्याचा मेकअप राहिला. आता चेहरा तुम्ही राहिला होता. तुमची नावं राहिले. हा वहिनींचं नाव राहिलंय. विनायकरावांचं नाव घेते. तुमच्या सगळ्यांचा मान राखा. जेंट्स मध्ये भाजीत भाजी आणि जाता वहिनी तुम्ही राहिलाय म्हणून तिला सांगितलं घ्यायला. आता तुम्ही बघ या पाया पडलं काही नाव घ्यायचंय. हा तुम्ही घ्यायचंय. नवीन पद्धत चालू केली आहे.
सगळ्यांनी घेतले महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून. आय आय दुसऱ्यावर नाव घेते, दुसऱ्यावर नाव. आय नाव घेते तुमच्यासाठी खास. पण माझा मोबाईल स्टार्ट झाला नव्हता रिपीट हा विनू राहिलाय घ्या चला भाजी तर भाजी मेथीची तुझ्या माझ्या पेटी. झालं का बस आता आता तू बदलली. कुठली भाजी तुला आठवत नाही का स्टार्ट स्टार्ट कोल्हापूरची महालक्ष्मी विजया माझी गृहलक्ष्मी. ऐकलं का भाऊजी? ऐकलं ऐकलं हे असं हिरवलं होतं या. पाकिस्तान घेते असं. येणे पण घातले का? कोण आहे कुणाला वरडते रे अगं त्याला घे गाणं लावताय का
केली दीड तास होती ती चांगलं बा- पार्वती त्यांची संगीनी चेतन कुमार रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. चेंज आहे परवा दिवशी पेक्षा चेंज आहे. कोण कोण हे आता खुर्ची मांड एक खुर्ची एक खुर्ची मांड सगळी 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 खायला जेवायचं अजून जेव्हा हा आम्हाला टर्न वा राहिले ते म्हटलं काहीतरी राहिले आप्पा जेवला का कवा आणि त्याच्यामध्ये ठेवायच्या पाकळ्या त्या ठिकाणी पिया आणि मी मिळून हे हर्ट तयार केलं होतं. ॲक्च्युअली जे फुलं अवेलेबल होते त्याच्यातच हे डेकोरेशन केलं होतं, सिम्पल आणि साधं असं. आणि जी फुलं आहेत त्यानेच मग आम्ही हार्ट वगैरे तयार करून ठेवलं होतं. अयो गेलं बाई वरच इकडं मागा सरक इकडे ये. आणि बोलत दादाने घेतलं पिल्लूला. आता आम्ही निघालो बाय बाय टाटा टाटा जो पाली पप्पी घे बाय 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 बघताय का दादा शेडाकडे हो हनुमानच्या रस्त्यावर चालते आलेलं नंतर रिटर्न आणि हे आहे मध्ये आल्यामध्ये मी थोडंसं शूट घेतलं होतं. आणि ॲक्च्युली आज होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता आणि पहिल्याच दिवशीची पूजा वगैरे मला मांडायची होती. सो हा मुखवटा आहे, तुम्ही आल्यानंतर आवडणं आणायला सांगितलं. आणि या ठिकाणी माझी ही पूजा वगैरे असं मांडलेलं आहे, साधी सिंपल. आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा पहिलाच गुरुवारचा जो उपवास होता आणि नंतर काही जास्त हे ब्लॉग शूट घेतला नव्हता. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, सर्वांचे उखाणे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.